हॅलो नमस्कार मित्रांनो, जय शिवराय भावांनो. तर हे बघू शकताय, हे जे आपलं आहे ते गुगल ॲडसनचं आपल्याला पिन आला आहे. आणि हा पिन कसा काय आला, का आला, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा पिन तुम्हाला पण यावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल माझं विशाल कांबळे म्हणजे ज्या चॅनलवरती व्हिडिओ पडला आहे, तर एक चॅनल आहे आणि अजून एक चॅनल आहे. ते चॅनल मी का चालू केलं, कारण माझं जे पहिलं चॅनल होतं त्याच्यावरती मला हे पहिलं म्हणजे हे चॅनल ज्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकला आहे, त्या चॅनलवरती मला अजिबात काहीसुद्धा कुठलासुद्धा यूट्यूबचा म्हणजे माहिती नव्हती. कुठलीसुद्धा कशा व्हिडिओ टाकायच्या किंवा काय असलं पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये, कुठली कॅटेगरी पाहिजे, किती कंटिन्युटी पाहिजे, ते अजिबात कायसुद्धा माहिती नव्हतं. पण मी त्याच्यातून सगळं एक वर्षभर त्याच्यातून मला सगळी माहिती झाली, अभ्यास थोडाफार केला. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी अजून एक चॅनल काढलं, जे तुम्ही हे बघू शकताय. हे बघा, जर इथे तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, हे मी चॅनल माझ्या दादाच्या म्हणजे आपल्या भावाच्या नावावरती, विकास प्रकाश कांबळे याच्या नावावरती काढलं आहे. आणि त्याच्यावरती ही सगळी माहिती वगैरे आहे. तर हे जे दुसरं स्पोर्टचं चॅनल आहे ते त्याच्या नावावरती आहे, कारण माझ्या नावावरती ऑलरेडी एक चॅनल आहे, म्हणून मी त्याच्या नावावरती काढलं. ते हँडल म्हणजे मी आणि तो सुद्धा करतो, आणि बाकी अजून कोण असेल मित्र वगैरे वाडीतली पोरं ते सगळेच हँडल करतात, कारण ते चॅनल आहे स्पोर्टचं. स्पोर्ट म्हणजे आमच्याकडे कबड्डी जरा जास्त असते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते आम्ही चॅनल काढला. आणि ते चॅनल फक्त 1 महिन्यात ग्रो झाला. 1 महिन्यात ग्रो होऊन त्याच्यावरती आता जर विचार केला तर मी अंदाजे त्याच्यावरती $20 ते $23 झालेत. त्याच्यामुळे आता सीन असं झालं, पावसाळा आला त्याच्यामुळे तो थोडा चॅनल आता थांबवलं आहे, कारण पावसानंतर पुन्हा स्पर्धा चालू होतात. त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू तुम्हाला त्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटतील. आणि मी या चॅनलवरती त्याच्यासाठी टाकतो, तुम्ही मलासुद्धा या चॅनललासुद्धा सपोर्ट करा, जेणेकरून माझा हा चॅनलसुद्धा ग्रो होईल. आणि तुम्हाला एकच सांगेन की व्हिडिओ कशा टाकायच्या, आपला चॅनल ग्रो कसा होईल. तर थोडक्यात म्हणजे काय, एक क्रायटेरिया, एक कंटेंट तयार ठेवा आणि कंटिन्युटी अशी ठेवा की आपल्याला आठवड्यातून किमान 2 ते 3 व्हिडिओ पडल्या पाहिजेत. आणि त्या व्हिडिओ अशा पडल्या पाहिजेत की एक तर आपण एक वार फिक्स करायचा, रविवार किंवा शनिवार किंवा जो कोणता वार असेल त्या वारालाच पडली पाहिजे, त्या शक्यतो त्या टायमिंगलाच पडली पाहिजे, जेणेकरून आपलं जे ऑडियन्स असतं तर त्या दिवशी आपलं वाट बघतं आपल्या व्हिडिओची. आणि आपण जर एकच जर ठेवला कंटेंट, एकाच समजा मी आता स्पोर्टचे व्हिडिओ करतोय किंवा ब्लॉगचे व्हिडिओ करतोय, तर ब्लॉग हे त्या टाईपचे ठेवले तर लोक बघतात. जर आपण नवीन चॅनल करतो, बऱ्याच वेळा काय होतं, आपण नवीन चॅनल केल्यानंतर प्रॉब्लेम होतो, आपल्या व्हिडिओ जास्त ग्रो करत नाहीत किंवा लोक बघत नाहीत. ते माझ्या या चॅनलवरून मी शिकलो आहे. ते लोक का नाही बघत, कारण आपण करतो एक टाईमला एक वेगळा कंटेंट टाकतो, जेव्हा तो जर आपला चांगला चालला नाही तर आपण विचार करतो की आपण दुसरा कंटेंट टाकूया, पण तो सुद्धा चालला नाही तर आपण तिसरा टाकतो आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओ टाकतो. आता विचार केला तर माणसं अशी आहेत की एकच कंटेंट बघणारी माणसं आहेत. म्हणजे एखाद्याला जर एक गोष्ट आवडत असेल तर दुसऱ्याला दुसरी गोष्ट आवडते. सगळ्यांनाच एक गोष्ट आवडेल असं नाही. त्याच्यामुळं आपण जर एकच व्हिडिओ टाकला, एकच ब्लॉगचा म्हणजे एक कंटेंट ठेवला एक क्रायटेरियामध्ये, तर त्याच दुसरा व्हिडिओसुद्धा त्याच टाईपमध्ये टाकला तर त्याच टाईपचे लोकं येतात, त्याच टाईपचं ऑडियन्स आपल्यापर्यंत राहतं. आणि मग व्हिडिओ हळूहळू जसं आपण त्याच म्हणजे समजा आपण व्लॉग करतोय किंवा म्हणजे नेचर एक्सप्लोअर करतोय, आपला निसर्ग आपण सगळ्यांना सांगतो, तर निसर्गाचं सांगितलं तर निसर्गाशी रिलेटेड लोकं असतात. निसर्गात काय आहे, निसर्गासारख्या गोष्टी बघणारी जी लोकं असतात ती आपल्याकडे येतात, ते ऑडियन्स आपल्याकडे येतं. आणि जर समजा आपण कुठला प्रोग्राम किंवा इव्हेंटचे व्हिडिओ टाकले तर ते मिक्सिंग होतं. त्याच्यामुळे एक कंटेंट, एक क्रायटेरिया असतो, तो व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. जर असं झालं तर आपलं चॅनल ग्रो होऊ शकतं. जसं की मी स्पोर्टवरती फक्त स्पोर्ट घेतला आणि कबड्डीचाच व्हिडिओ टाकला. त्याच्यामुळे ते चॅनल फक्त 1 महिन्यातच ग्रो झालं, 1 महिन्यात मॉनिटाईज झालं. आणि आपल्याला जे हे गुगल ॲडसनचा पिन आहे तो आपल्याकडे आला आहे. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपलं चॅनल लगेच ग्रो होऊ शकतं. आणि जर तुम्हाला प्रॉपर चॅनल ग्रो करायचं हे जर माहिती कुणाला हवी असेल तर मला नक्की खाली DM करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो की कसं होईल किंवा काय करावं लागेल. मी तुम्हाला गाईडन्स करू शकतो, पण चॅनल ग्रो कसं करायचं हे तुमच्या हातात असेल. आणि जर तुम्हालासुद्धा गुगल ॲडसनचा पिन आणि यूट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर तुम्हीसुद्धा यूट्यूब चॅनल करा, मेहनत घ्या चॅनलवरती. आणि अजून काय सांगेल, म्हणजे तुम्हाला गुगल ॲडसनचं पिन येईल, तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील, तुम्ही सुद्धा यूट्यूबवरती काम करू शकता.
आणि जर असेच मलासुद्धा माझ्या या चॅनललासुद्धा सपोर्ट करा. आणि जर माझ्या तुम्ही ही व्हिडिओ बघितल्यानंतर बाकी व्हिडिओसुद्धा बघा. मी चांगला व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी, निसर्ग रिलेटेड किंवा बाकीसुद्धा जे मी फिरतो किंवा काय बाकी गोष्टी करतो ते ब्लॉग तुमच्यासाठी टाकतो. जर या व्हिडिओला चांगला सपोर्ट भेटला तर मी अजून जोरात काम करेन, जेणेकरून माझा हा चॅनलसुद्धा ग्रो होईल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. मिळूयात लवकरच अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.